वार पेरणीचं संकट उभं ठाकलंय। पावसानं ओढ दिल्यानं यंदा केवळ 65% क्षेत्रावर पेरणी झाली आहे। मराठवाड्यावर अल निनोचं सावट आहे, पेरणीचं संकट गडद झालंय। तर पावसाची प्रतीक्षा कायम आहे, शेतकऱ्यांच्या नजरा या आभाळाकडे लागलेल्या आहेत। सध्या मराठवाड्यामध्ये एकही दमदार पाऊस झालेला नाही। सध्या जर बघितलं तर पावसाला लागून तब्बल 1.5 महिना उलटला आहे, त्यामुळे सध्या शेतकरी जो आहे तो दुहेरी संकटात सापडत असल्याचं पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांनी रिमझिम पावसावरती लागवड केलेली ही कपाशी तूर जी आहे ती अक्षरशः आता धोक्यात आल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या जर बघितलं तर अल निनोचं संकट जे आहे ते देखील पडलेलं आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः शेतकरी आहेत। काय सांगाल, सध्या पाऊस जो आहे तो उशिरा दाखल झालेला आहे, याचा फटका जो आहे तो कसा नेमकी बसतोय? आता सध्याला पावणे 2 महिने झाले आहेत पाऊस पडला नाही आणि कमीत कमी 2 एकर तुरी मी स्वतः लावलेले आहे। किमान 30 ते 35 हजार रुपयाला खर्च झाला, नांगरटीपासून तर आतापर्यंतचा खर्च। आणि सध्या शेतकऱ्याच्यावर इतकं संकट आलेलं आहे, पावसाळी संकट, का शासनानं तात्काळ किमान कर्जमाफीची अंमलबजावणी किंवा पीक विमा तात्काळ आम्हाला मंजूर करण्यात यावा, किंवा 8-10 दिवस जर पाऊस नाही आला हे पूर्ण माल करपून जातील, शेतकरी याच्यामध्ये संकटात येईल। मागच्या वर्षी गोणी खूप 1300 रुपयाला होती, आता यावर्षी 2400 रुपयाला गोणी म्हणते, 2300 ते 2400 रुपयाला। इतका शेतकरी फार अडचणीत सापडलेला आहे। काय एकंदरीत शासनाकडे तुमची मागणी असणार आहे, काय म्हणणं? काय शासनानं मदत द्यायला पाहिजे। काय शासन आता समजा एक खर्च झालेला इथं गेलाच, समजा बॅगीचा याचा त्याचा खूप मेहनत बी करावं लागते ना त्यात, पण पाऊस नसल्यामुळं अडचणीत आला शेतकरी। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।